1. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1827. बी. 14 एप्रिल 1891. सी. 1 मे 1860. डी. 19 फेब्रुवारी 1830. योग्य उत्तर 11 एप्रिल 1827. 2. महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला? सातारा. बी. पुणे. सी. कटगुण, सातारा. डी. कोल्हापूर. योग्य उत्तर सी. कटगुण, जी सातारा. 3. ज्योतिरावांच्या वडिलांचे नाव काय होते? विठ्ठलराव. बी. गोविंदराव. सी. रामजी. डी. मालोजी. योग्य उत्तर बी. गोविंदराव. 4. महात्मा फुले यांच्या मातेचे नाव काय होते? सावित्रीबाई. बी. भीमाबाई. सी. चिमणाबाई. डी. राहीबाई. योग्य उत्तर सी. चिमणाबाई. 5. ज्योतिराव फुले यांचे मूळ आडनाव काय होते? थोरात. बी. गोहे. सी. सकपाळ. डी. गायकवाड. योग्य उत्तर बी. गोढे. 6. ज्योतिरावांना फुले हे आडनाव कशामुळे पडले? त्यांच्या गावाचे नाव होते. बी. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. सी. त्यांना फुले आवडायची. डी. ब्रिटिशांनी दिले होते. योग्य उत्तर बी. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. 7. महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे सुरू केली? मुंबई. बी. नाशिक. सी. पुणे, भिडे, वाडा. डी. सातारा. योग्य उत्तर सी. पुणे, भिडे, वाडा. 1848 मध्ये. 8. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? रमाबाई फुले. बी. सावित्रीबाई फुले. सी. ताराबाई शिंदे. डी. आनंदीबाई जोशी. योग्य उत्तर बी. सावित्रीबाई फुले. 9. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873. बी. 1 जानेवारी 1848. सी. 3 एप्रिल 1880. डी. 15 ऑगस्ट 1900. योग्य उत्तर 24 सप्टेंबर 1873. 10. शेतकरीचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक. बी. महात्मा फुले. सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डी. साने गुरुजी. योग्य उत्तर बी. महात्मा फुले. 11. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी कोणाला समर्पित केले? भारतीय शेतकरी. बी. अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनता. सी. महाराष्ट्रातील महिला. डी. दलित समाज. योग्य उत्तर बी. अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनता. 12. ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोठे देण्यात आली? पुणे. बी. मुंबई, कोळीवाडा. सी. दिल्ली. डी. नागपूर. योग्य उत्तर बी. मुंबई, कोळीवाडा. 1888 मध्ये. 13. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद कधी खुला केला? 1848. बी. 1857. सी. 1868. डी. 1890. योग्य उत्तर सी. 1868. 14. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर कधी प्रकाशित झाला? 1891. बी. 1895. सी. 1900. डी. 1890. योग्य उत्तर 1891. 15. महात्मा फुले यांनी पुण्यातील कोणत्या ठिकाणी ग्रंथालय सुरू केले?
कसबा पेठ, बी सदाशिव पेठ, सी गंज पेठ, डी शनिवार पेठ. योग्य उत्तर सी गंजपेठ. 16 दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करण्यास कोणी मदत केली? गोपाळ गणेश आग्रकर, बी कृष्णराव भालेकर, सी नामदेव ढसाळ, डी बाळशास्त्री जांभेकर. योग्य उत्तर बी कृष्णराव भालेकर. 17 तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? वि वा शिरवाडकर, बी महात्मा फुले, सी अण्णाभाऊ साठे, डी विजय तेंडुलकर. योग्य उत्तर बी महात्मा फुले. 1855. 18 महात्मा फुले यांनी 1863 मध्ये कोणते केंद्र सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह, बी अनाथालय, सी शाळा, डी वाचनालय. योग्य उत्तर बालहत्या प्रतिबंधक गृह. 19 महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? यशवंत, बी विठ्ठल, सी भीमराव, डी नामदेव. योग्य उत्तर यशवंत. 20 ब्राह्मणांचे कसबा हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रांदे, बी महात्मा फुले, सी गोपाळ हरी देशमुख, डी महात्मा गांधी. योग्य उत्तर बी महात्मा फुले. 1869. 21 हंटर आयोगासमोर शिक्षणाविषयी साक्ष कोणी दिली? लोकमान्य टिळक, बी महात्मा फुले, सी सावित्रीबाई फुले, डी नामदार गोखले. योग्य उत्तर बी महात्मा फुले. 22 छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा कोणी लिहिला? अण्णाभाऊ साठे, बी महात्मा फुले, सी शाहीर साबळे, डी बाबाजी गुलाल. योग्य उत्तर बी महात्मा फुले. 1869. 23 सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? सत्यमेव जयते, बी सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी, सी जय जवान जय किसान, डी बहुजन हिताय बहुजन सुखाय. योग्य उत्तर बी सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. 24 महात्मा फुले यांनी कोणत्या वर्गाला शूद्रातिशूद्र असे संबोधले? मध्यम वर्ग, बी कामगार वर्ग, सी दलित आणि मागास समाज, डी व्यापारी वर्ग. योग्य उत्तर सी दलित आणि मागास समाज. 25 इशारा हे पुस्तक कोणत्या विषयावर आधारित आहे? राजकारण, बी शिक्षण, सी शेती आणि शेतकरी, डी आरोग्य. योग्य उत्तर सी शेती आणि शेतकरी. 26 महात्मा फुले यांचे निधन केव्हा झाले? 28 नोव्हेंबर 1890, बी 28 ऑक्टोबर 1890, सी 6 डिसेंबर 1956, डी 15 ऑगस्ट 1895. योग्य उत्तर 28 नोव्हेंबर 1890. 27 पुण्यातील म्युनिसिपालिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कधी काम केले? 1876 ते 1882, बी 1850 ते 1860, सी 1890 ते 1895, डी 1870 ते 1875. योग्य उत्तर 1876 ते 1882. 28 महात्मा फुले यांना क्रांतिसूर्य ही पदवी कोणी दिली? विठ्ठल रामजी शिंदे, बी सयाजीराव गायकवाड, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी जनतेने. योग्य उत्तर डी जनतेने. त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे 29 ज्योतिरावांनी उच्च शिक्षण कोणत्या शाळेत घेतले? स्कॉटिश मिशनरी स्कूल, पुणे, बी न्यू इंग्लिश स्कूल, सी डेक्कन कॉलेज, डी
एल्फिन्स्टन कॉलेज. योग्य उत्तर अ. स्कॉटिश मिशनरी स्कूल, पुणे. 30. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना आद्य समाज सुधारक कोणी म्हटले? अ. प्र. के. अत्रे. बी. लोकमान्य टिळक. सी. महात्मा गांधी. डी. वि. दा. सावरकर. योग्य उत्तर अ. प्र. के. अत्रे.